काळ रात्र झाली पहाट नवी कोरी सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी पहाट नवी कोरी उठ उठ नारी आता वेग तू भरारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी वेग तू भरारी वेग तू भरारी काय दावणीची तू होते एकेकाळी भोगण आणि सोसण फक्त तुझ्या भाळी चार भिंतीयात तुझी सदा रात्र काळी बंदिवान जन्माची तीनही त्रिकाळी साऊ माऊलीची लेख ते जगाऊ भारी ते जगाऊ भारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी उठ उठ नारी आता वेग तू भरारी वेग तू भरारी वेग तू भरारी हेही तुझ्या रुजण हे निसर्गाचं दान वसुंधरा रूप तुझ सरितेच वाहन ज्ञान अमृताच गोड तुझ्या ठाई चांदण तुझ्या काळ जात जणू लक्ष्मी आले तुमचे राजमाता जिजाऊवर या स्वराज्याची पवित्र माती आमच्या हस्ताने लावण्याचे सौभाग्य आम्हाला लाभलं. ती आई जगदंबेची कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांना त्या काळी परकीय राजमातेची सत्ता आपल्या मराठी मातेच्या उपऱ्यावर येऊन भयभय नाचत होती आणि मराठी लोकांचं सैन्य मुघलांच्या आरमारात तिथेच पडलेलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता आणि त्या काळात सिद्धे येथे ती मान होते पण ती सारी तिच्या हातात पुस्तक होते आणि समोरच्या हातात दगड होता. आज मी पुस्तकाले तुमच्या ती बोलायला माझं लेकीन शी बोलायला माझं लेकन शी मोकळं करायला लेकीन तुम्ही पुस्तक बोलता कधी विचार केला होता ही वाट किती काटेरी होती त्या काळात मुलीला पिसा म्हणजे कुठला होता तिच्या हाताची लढ माझ्या स्वागताचे नाव आहे मी झाशीची राणी बोलते. होय मी झाशीची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. मी मूळची कोणत्याही राजघराण्यातील नव्हते. महाराष्ट्राच्या पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणारे मोरोपंत तांबे यांची मी मुलगी. मी लहान असताना माझी आई वारल्याने मी दुसरे बाजीराव यांच्या आश्रयात होती. प्रथम महिला डॉक्टर बनवता पण माझा हा प्रवास सोपा नव्हता कारण माझा जन्म 1865 साली झाला. त्या काळात मुलींना शिक्षण देणे मी कोण काही जण मला अनाथांची आई म्हणतात काही जण नाही म्हणतात पण माझं खरं नाव सिंधुताई सपकाळ. ती सिंधुताई जिला लहानपणीच आयुष्याने खूप मोठी परीक्षा दिली. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती इतकी हलाखीची की मला